पेज नंबर 60, युनिट 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन्स म्हणजेच पर्यावरणपूरक किंवा पर्यावरण पोषक उत्सव. नाव दिस इज अ लेटर रिटर्न टू अथर्व बाय शर्वा. कारण ज्याला पत्र लिहितो त्याचं नाव इथं वरती असतं आणि जो पत्र लिहितो त्याचं नाव खाली असतं. अँड मेक इट क्लिअर दॅट यू कॅन रीड धिस नेम ॲज शर्वा ऑर शर्व or Sharv. You can use it as a boy or as a girl also. But when you will use it as a boy, use pronoun he, and when you will use it as a girl, use pronoun she for the name. शर्वा किंवा शार्व, मुलगा किंवा मुलगी अशा दोन्ही प्रकारे हे नाव वापरता येईल. पण तुम्ही कोणतं वापरतात त्याप्रमाणे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम वापरा. म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सवांबाबत हे जे काही पत्र आहे हे पत्र शर्वाने अथर्वला लिहिलेलं आहे. लेट्स सी व्हॉट इज देअर इन द लेटर. चला तर बघूयात पत्रामध्ये काय आहे ते. 25 सप्टेंबर 2015 पुणे. नाव दिस इज द टाईप ऑफ द फॉर्मॅट ऑफ रायटिंग लेटर. पत्र लिहिण्याचा हा एक नमुना आहे. वरच्या कोपऱ्यात दिनांक लिहिले जाते आणि ज्याला पत्र लिहिलंय त्याचं नाव त्या ठिकाणी डाव्या बाजूला लिहिलं जातं. डिअर अथर्व, हे पत्र अथर्वला लिहिलं आहे म्हणून त्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. डिअर अथर्व, आय रिसिव्ड युअर लेटर. जसं की मी आधीच सांगितलं आहे की हे पत्र शर्वाने अथर्वला लिहिलं आहे म्हणून शर्वा म्हणते आहे की मला तुझं पत्र मिळालं. हे फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे मित्रा, सर्वप्रथम तुझे अभिनंदन. इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. तू अमेरिकेत पर्यावरणपूरक पर्यावरण पोषक गणेश उत्सव साजरा केलास हे खरंच आश्चर्यचकित करणारे आहे. प्लीज राईट मी मोर अबाउट इट. कृपया मला याच्याबद्दल आणखी काही माहिती लिहून पाठव. हिअर वन थिंग इज क्लिअर फॉर अस, दॅट इज अथर्व इज लिव्हिंग इन अमेरिका. अथर्व हा अमेरिकेत राहतो आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतंय. देन नेक्स्ट पॅराग्राफ. हिअर वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी. हिअर मीन्स इन इंडिया. आम्ही सुद्धा इकडे भारतामध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याच्या योजना आखत आहोत किंवा नियोजनात आहोत. आर यू सरप्राइज्ड? तुला आश्चर्याचा धक्का बसला का? येस, वी आर ॲक्च्युली प्लॅनिंग अ दिवाळी विदाउट क्रॅकर्स. आणि होय, आम्ही खरोखरच यावेळी फटाक्यांव्यतिरिक्त दिवाळी साजरी करण्याची योजना आखत आहोत. बट ऑफकोर्स विथ डिलिशियस ट्रेडिशनल स्नॅक्स. परंतु अर्थातच तोंडाला पाणी आणणारा जो काही फराळ आहे तो मात्र त्या ठिकाणी असणार आहे. माउथ वॉटरिंग चॉकलीज, तोंडाला पाणी आणणाऱ्या चकल्या, अनारसाज अनारसे, करंजीज अँड लाडूज, करंजा आणि लाडू हे सगळं त्या ठिकाणी फराळामध्ये असणार आहे. फक्त फटाके नसतील. देन नेक्स्ट पॅराग्राफ. टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक अ ब्युटिफुल पेपर लँटर्न ॲट होम. आणि हो, फटाक्यांची उणीव, फटाक्यांची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही घरच्या घरी कागदापासून आकाशकंदील बनवणार आहोत. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. मी रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवणार आहे. नाव आय मीन्स दिस वर्ड इज युज्ड फॉर शर्वा. हा शब्द शर्वासाठी वापरला आहे हे पण लक्षात ठेवा. बिकॉज शर्वा इज रायटिंग लेटर, दॅट्स वाय दिस प्रोनाउन इज युज्ड फॉर शर्वा. Further, she is saying that I am collecting some pictures and a lot of information about रायगड. आणि मी रायगड किल्ल्यासंदर्भात काही चित्रे आणि बरीचशी माहिती जमा करते आहे, असं शर्वा अथर्वला म्हणते आहे. When are you planning to come to India? तू भारतात यायचं नियोजन कधी करतोयस? We are all waiting to meet you. आम्ही सगळे तुला भेटण्याची प्रतीक्षा करतोय. Remember bro, we are not just cousins, we are friends too. आणि लक्षात ठेव भावा, आपण फक्त चुलत भावंडे नाहीत, तर आपण चांगले मित्र सुद्धा आहोत. I always love to read your letters. मला तुझी पत्रे वाचायला नेहमीच आवडते.
अथर्व, आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट थँक्सगिव्हिंग अँड हॅलोवीन इन द US. अथर्व, मी अमेरिकेतील थँक्सगिव्हिंग डे म्हणजेच ईश्वराचे आभार मानण्याचा दिवस, इट इज द 4th थर्सडे ऑफ नोव्हेंबर, हा नोव्हेंबरचा 4था गुरुवार असतो. अँड हॅलोवीन, इट इज द डे ऑफ सेंट्स. अँड बिफोर दॅट डे इट इज बिलीव्ड दॅट ऑल souls of our ancestors come on the earth and they burn them. सर्व आत्मे त्या ठिकाणी येतात आणि त्यांना मुक्ती दिली जाते. आणि त्याच्यानंतरचा दिवस असतो तो संतांचा दिवस असतो. आणि याबद्दल मी खूप ऐकलंय असं शर्वा म्हणते. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट देम. आणि या सणांविषयी अधिक जाणून घेण्याकरता मी खूप उत्सुक आहे. प्लीज डू राईट टू मी. कृपया मला त्या बाबतीत पत्र लिही. कन्व्हे माय रिगार्ड्स टू काका अँड काकू. काका व काकींना माझा आदरपूर्वक नमस्कार कळव. लव टू डिअर ओजस. आणि प्रिय ओजसला माझा गोडगोड पापा सांग. युअर्स लविंगली, तुझीच प्रेमळ शर्वा. इन दिस वे हिअर वी हॅव फिनिश्ड द लेटर. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे पत्र अभ्यासलं. बट पे अटेन्शन टुवर्ड्स द थिंग्स इन द लेटर ॲज वेल ॲज द फॉर्मॅट ऑफ द लेटर. पत्रात दिलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराच, परंतु त्याचसोबत हे पत्र कसं लिहिलेलं आहे, पत्राचा नमुना कसा आहे त्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि अशा पद्धतीने पत्र लिहिलं जातं हे ध्यानात ठेवा.